आपल्याकडे या क्वालिटीज आहेत। या क्वालिटी चालल्या ना दूध वाढतं, फॅट वाढते, हे वाढतं। तर आता हे दूध घेतलं जात आहे, हे बघा, आणि हे वजन होतं इथे। हाय, नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अशोक मी आपल्या चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे माझ्या गावी आणि माझं गाव मुक्काम पोस्ट औंढी, तालुका जत, जिल्हा सांगली। तर मी आता माझ्या गावच्या घरच्या मागच्या साईडला उभा आहे आणि तिकडेच आपलं चालतं श्री बाबर दूध संकलन केंद्र। हे दूध संकलन केंद्र माझा भाऊ विश्वास बाबर हा चालवतो। आज मी तुम्हाला दूध संकलन केंद्र म्हणजे काय आणि ते कसं चालतं याची माहिती देणार आहे आणि ह्या संकलनाबद्दल माहिती देण्यात आपल्याला मदत करणार आहे अरेंदूर तिकडे। तर आपला पुतण्या अनिरुद्ध हायकर, हाय। ह्याला सर्व माहिती आहे, माझ्यापेक्षा जास्त माहिती ह्याला आहे। तर हा आपल्याला आता आपल्याबरोबर असणार आहे पूर्ण वेळ आणि आपल्याला पूर्ण माहिती देणार आहे या संकलन केंद्राबद्दलची। तर दूध संकलन केंद्र म्हणजे दुग्ध व्यवसाय जो असतो त्याच्यामध्ये ना 3 पायऱ्या असतात। एक असतं दूध संकलन, दुसरी असते प्रक्रिया आणि तिसरं असतं विक्री। दूध संकलन ही त्यामधली पहिली पायरी। शेतकरी शेतीवर पूर्णपणे अवलंबून न राहता दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून पण करत असतो। तर जो हा दूध उत्पादक आहे, हा दूध उत्पादक आणि दूध प्रक्रिया केंद्र यांच्यामधला दुवा म्हणजे हे दूध संकलन केंद्र। आणि दूध संकलन केंद्र ही ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराची एक चांगली संधी आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला दूध संकलन केंद्राबद्दलची जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर तुम्ही बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत। चला तर आता आपण सुरुवात करूया आपण बेसिक पासून। तर आता आपण बघूया दूध संकलनासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत। हा काटा आहे, ह्याच्यावर आपण दूध वजन करून घेतो आणि हा स्टीलर आहे। हा म्हणजे ह्या फॅटला जसं दूध लागेल तसं हा करतो, म्हणजे थंड असेल तर गरम करतो, गरम असेल तर थंड करतो। आणि ही फॅट मशीन, ही पण फॅट मशीन, ही गाईची मशीन आहे, गाईच्या दुधासाठी काऊ मिल्क, आणि हे म्हशीच्या दुधासाठी आहे, हे म्हशीचं बफेलो। आणि इकडे एंट्रे मारले जातात आणि हे प्रिंटर आहे, इथून स्लिप बाहेर येते। जसं मी तुम्हाला सांगितलं की दुग्ध व्यवसायात 3 पायऱ्या असतात, संकलन, प्रक्रिया आणि विक्री। तर ती संकलन जशी पहिली पायरी आहे, तर त्या संकलनमध्ये पण दूध उत्पादन ही पहिली पायरी असते, म्हणजे सुरुवात बेसिक असतात। तर आपल्याकडे नॉर्मली 2 जनावरांपासून दूध उत्पादन केलं जातं, एक असते गाय आणि दुसरी असते म्हैस। तर आजकाल गायीमध्ये जर्सी गाय यांचं दूध उत्पादन जास्त प्रमाणात केलं जातं। तर आता आपण आलो आहोत जर्सी गायींच्या एका गोठ्यामध्ये, जे दूध उत्पादक आहेत मारुती माने यांच्या गोठ्यामध्ये। तुम्ही आता बघितलं की दूध कसं उत्पादन केलं जातं, दूध उत्पादनाचं बघितलं। आता हे दूध कलेक्शन करायचं आहे आपल्याला। तर अशा गाड्या आपल्या आता प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि त्याच्यातून आपण आता दूध कलेक्ट करतो। तर चला, अनिरुद्ध, मी, आपल्या महेंद्र आता चालू दूध कलेक्ट करायला। चला, दूध कलेक्शन कसं करतो ते तुम्हाला दाखवतो। अंतर लागतं सोन्या। सोमवार जा रहा है। हाँ, ही सोमवार जा रहा है। सोमवार जा रहा है। सांगोल पत्र जायचं ना, सांगोल ते जवळ पत्र जायचं स्वतः पण आणते त्यातनं पुढं त्यांची आले।
आपल्या गावचे दूध उत्पादक रघुनाथ सुतार हे दूध आता आपल्याला इथे त्यांच्याकडून कलेक्ट करायचं आहे. आणि त्याने दूध दिलेलं आहे. दूध कलेक्ट केल्यानंतर त्याचं असं वजन चालू आहे आणि वजन केल्यानंतर त्याची ही एंट्री आणि त्याच्यातून असं सॅम्पल काढलं जातं फॅट चेक करण्यासाठी. तर ते फॅटचं काय असतं ते मी तुम्हाला नंतर सांगेन जेव्हा दूध संकलन केंद्रामध्ये जाऊन पूर्ण इन्फॉर्मेशन देईन. हे बघा असं आपल्याकडे घरोघरी जाऊन दूध घेतलं जातं आणि त्या दुधाचं आता वजन करण्याचं चालू आहे. हे रिकाम्या किटलीचं वजन मायनस करून आता दूध टाकून वजन करून घेणार. आणि आपल्या दूध डेअरीचे मॅनेजर अनिरुद्ध बाबर आता एंट्री करतात. ठीक आहे चालते फोन करा मग. फोन करा मग नंतर. ठीक आहे. हां ओके. करू तर तुम्ही बघितलं की आता आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आपण आता दूध कलेक्शन करून आलोय आणि त्यात काही शेतकरी जे आपल्या जवळपास असतात ते स्वतः येऊन इथे आपल्याला दूध देत असतात दूध केंद्रावरती येऊन. तर आता आपण दूध घेण्याची प्रक्रिया बघूया, आपण दूध कसं घेतलं जातं. तर आता हे दूध घेतलं जात आहे, हे बघा, आणि हे वजन होतं इथे. तर हे बघा हे दूध ओततात आणि याचे सॅम्पल घेतलं जातं. 30 मिलीपर्यंत सॅम्पल घेतलं जातं आणि हे असं इथे फॅट चेकिंगला म्हणजे दुधामध्ये फॅट किंवा पाणी किती मिक्स आहे ते पण तिथे चेक होतं. आणि अशी मशिनरी आहे इथे. आणि हे बघा ह्यांचं आता 25.2 लिटर दूध आलंय. इथे समोर त्यांच्या वजन केलं जातं. हे बघा इथे फॅट चेकिंग होते. आणि बघा ही फॅट चेक झाली आणि तुम्हाला इथे काय फॅट लागली समजेल आणि त्याप्रमाणे यांचं बिल बनणार. त्याची सर्व एंट्री होते, रेकॉर्ड ठेवला जातो सर्व आणि त्यांची निघते ती रिसिट. प्रत्येक उत्पादकाला ऑन द स्पॉट रिसिट दिली जाते. या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्याला मिळणारा जो दर असतो तो त्याच्या क्वांटिटीवरती तर असतो, त्यासोबत त्याची जी फॅट लागते दुधाची त्याच्यावरही अवलंबून असतो. आणि ह्या फॅटचं महत्त्व म्हणजे जी प्रक्रिया केली जाते दुधावरती, म्हणजे त्याच्यातून जे निघणारे इतर पदार्थ असतात जसे पनीर, बटर, यांची क्वांटिटी जास्त निघते, म्हणजे ज्याची जास्त फॅट त्याला जास्त दर मिळतो. तर आपल्या दूध संकलन केंद्रामध्ये दूध तर घेतलंच जातं, पण त्याचबरोबर आपल्या इथे पशुखाद्य मिळतं. म्हणजे ज्या पशुखाद्यामुळे आपल्या दूध उत्पादकांच्या दुधामध्ये म्हणजे जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते. तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचं पशुखाद्य आपल्याकडे अवेलेबल आहे ते पण जर आपण बघूया. अनिरुद्ध दाखवेल कुठल्या कुठल्या प्रकारचं पशुखाद्य आहे. तर आता हे काय पहिलं अनिरुद्ध सांग तू. ही एक प्रकारची सरकी आहे. ओके, सरकी. हा, ही आयडियल रिच म्हणून एक गोळी आहे. कुठली गोळी? आयडियल रिच. ही बायप्रो, गोदरेज बायप्रो म्हणून एक गोळी आहे. त्याने फॅट वाढतं, दूध वाढतं. ह्याने काय होतं? फॅट वाढतं, दूध वाढतं. ओके, फॅट पण वाढतं आणि दूध पण वाढतं. म्हणून आहे त्या गोळीने फॅट वाढते चांगली. मिल्क जेन दूध वाढतं, फॅट वाढतं, गुरांची बॉडी
चांगली राहते. हे आहे हिरा. हिरा काय आपली नॅचरलच गुळ आहे. ही मिल्क पॉवर आहे ते पण हिरासारखं. आपल्याकडे या क्वालिटीज आहेत. या क्वालिटी चालल्या ना दूध वाढतं, फॅट वाढते. आता अनिरुद्ध हे काय चालू आहे? आता हे कुठले सॅम्पल आहे सर्व? आत घरोघरी जाऊन दूध कलेक्शन केले ना त्या फॅटा काढून एंट्री मारली जाते. आता हे जे आपण घरी जाऊन दूध कलेक्शन केलं होतं ना, तसं अनिरुद्धने तुम्हाला सांगितलं. त्यांच्या आता सॅम्पलची एंट्री तिथे आपली मशीन तर जाऊ शकत नाही, मग त्यांचं सॅम्पल घेऊन इथे आणलं जात आहे संकलन केंद्र. आणि आता प्रत्येकाचं फॅट चेक करून त्याप्रमाणे इथे एंट्री केली जाते. तर आतापर्यंत तुम्ही बघितलं की दूध कसं आपण कलेक्ट करून त्याचे सॅम्पल बघितले, सॅम्पल चेक केलं, फॅट चेक केली, त्याची एंट्री केली. आणि आता इथे सर्व दूध आपलं जमा करून झालंय आणि बरीच केंड जमा आहे तिथे आतमध्ये. आता गाडी येईल आपल्या दूध डेअरीची शेगाववरून आणि तिकडे चिलिंग सेंटर आहे, मग तिकडे ते आता आपल्याला पाठवायचं आहे सर्व दूध. तर गाडी आली आहे बाहेर, आता हे दूध त्या गाडीमध्ये टाकलं जाईल. तर आता हे आपण जमा केलेलं सर्व दूध शेगावला चिल्लिंग प्लांटला जात आहे. पंढरपूर अमोल डेअरीला जाईल. तर अशा प्रकारे आज आपण बघितलं दूध संकलन कसं होतं ते. म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यापासून ते दूध डेअरीपर्यंत दूध कसं येतं आणि कशा प्रकारे घेतलं जातं ते. आणि आपल्या अनिरुद्धने आपल्याला छान माहिती दिली याच्याबद्दलची सर्व. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.